फेब्रुवारी नंतर प्रक्रिया. फेब्रुवारी नंतर प्रक्रिया आहे. एक गोष्ट खूप महत्वाची आहे की दिनांक 10 ते 15 मार्च पर्यंत मी बोललेलो होतो. 10 ते 15 फेब्रुवारी एंड हा विषय होता, पण तरी सुद्धा दिनांक 10 ते 15 तारखेपर्यंत मार्चच्या ही भरती पडू शकते याची नोंद घ्यायची. आता हिने तारीख पण दिली, हे मी आधी बोललेलो होतो, जवळजवळ महिना झाला. आता त्याच्यानंतर फेब्रुवारी नंतर म्हणजे महिना पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मार्चलाच डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती. 2025 पर्यंत हा विषय चुकीचा आहे. आता सन 2024 चीच भरती आहे, 2025 नसतं ते. तर याच्यामध्ये त्यांनी द्यायला पाहिजे होते की एक गोष्ट चुकलेली आहे. म्हणून म्हणतोय की न्यूजपेपरला बातमी देणारे हे हुशार लागतात. आता आम्ही पूर्ण इतिहास सांगू शकतो की कधी कुठल्या कधी जागा निघाल्यात. आता याच्यामध्ये त्यांनी एक लाईन चुकलेली आहे. डिसेंबर 2025 पर्यंत नाही, डिसेंबर 2024 पर्यंत, जे मगाशी बोललो काही वेळापूर्वी की 1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या ज्या जागा असतात त्याच्यामध्ये जे काही वेगळे टप्पे सांगितले त्या पद्धतीनं. सो ही लाईन त्यांची चुकलेली आहे, त्यांनी ती दुरुस्त करायला पाहिजे आणि बातम्या देताना अशा आमच्यासारख्या लोकांचं थोडं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, जेणेकरून हे चुकणार नाही. तर डिसेंबर 2025 पर्यंत नाहीये, डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती. ठीक आहे. तर बघा, सोलापूर तालुका जे काही तारीख आहे ते 27 तारीख आहे. राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यांवरती जे काही तपासाचे ओझे आहे व तपासाला लागणारा विलंब आहे, या पार्श्वभूमीवरती राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची 10,000 पदे भरली जाणार आहे. म्हणजे एखादी पदभरती काढत असताना ते का काढावी, कशासाठी काढावी, सध्या नवीन